15 ऑगस्ट दिवशी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली आहे। मंत्रालयातून थेट मुख्यमंत्र्यांनी डीबीटीचं बटन दाबलं असून शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांच्या बँक खातं हे नेहमीसारखं नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यानं 2000 रुपयांनी भरणार नाही, तर 3000 रुपये खात्यामध्ये जमा होतील। यामध्ये 2000 रुपये राज्य शासनाचे आणि 1000 रुपये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वाढीव हप्ता सोडलाय। शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्टला महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वाटप होत असताना 15 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे। तसेच रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमावलीनुसार आज दुपारी 12 ते 4 या पहिल्या स्लॉटमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, तर संध्याकाळी 4 ते 12 या दुसऱ्या स्लॉटमध्ये पैशाचं वितरण पार पडणार आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यासोबतच कर्जमाफीच्या निर्णयाची देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आहे आणि त्यानुसार आज राज्यभरामध्ये वितरण पार पडत आहे। यावेळेस सरकारने तब्बल 2500 कोटी रुपयाचा भरघोस निधी हा 15 जिल्ह्यांसाठी मंजूर केला। सरकारने जिल्हा निवडताना हवामान खात्याचा डेटा आणि कृषी विभागाचा अहवाल ग्राह्य धरला होता। त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये अनिश्चित हवामान होतं तसेच पिकांचं नुकसान होत होतं त्या जिल्ह्यांना प्राधान्य यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। शेतकऱ्यांची नोंदणी संख्या तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीचं क्षेत्र यांचा देखील आढावा घेऊन नमो शेतकरी योजनेचा वाढीव हप्ता वर्ग केला जात आहे। कृषी विभागाने दिलेल्या रिपोर्टनुसार आज 90% पात्र शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून ज्यांच्या नावापुढे ॲक्टिव्ह असा सिग्नल असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये सोडले जातील। शेतकरी मित्रांनो, आज एकाच वेळी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीचं बटन दाबल्यानंतर पैसे सोडले जातील आणि त्यावेळी सर्व्हरवर लोड येऊ नये म्हणून सरकारने आरबीआयच्या नियमावलीनुसार 2 स्लॉटमध्ये हप्त्याचं विभाजन केलं। 15 ऑगस्ट रोजी आरबीआयच्या नवीन डिस्ट्रीब्युशन मॉडेलनुसार आज 5 सरकारी आणि 5 खाजगी बँकांमध्ये पैसे वाटपाचं काम सुरू झाले। जे शेतकरी पहिल्या 7 जिल्ह्यामध्ये येतात त्यांच्या खात्यावर दुपारी 12 ते 4 या वेळेत 3000 रुपये जमा होतील, तर उरलेल्या 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना संध्याकाळच्या स्लॉटमध्ये म्हणजे 4 ते 12 वाजेपर्यंत मोदी साहेबांच्या डिजिटल इंडिया मिशनच्या पेमेंट मॉडेलनुसार पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत याची देखील सविस्तर माहिती आता परिपत्रकामध्ये जाहीर झाली आहे। जर तुमची बँक रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेखाली असेल आणि बँकेचा IFSC कोड बदललेला नसेल तर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज हा वेळेत येणार आहे आणि तांत्रिक अडचणीशिवाय तुम्हाला लाभ मिळू शकतो। कारण रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनुसार सरकारने आता बँकांची निवड केली आहे। तसेच जर तुमचं खातं ग्रामीण सहकारी बँकेमध्ये असेल आणि तिथे मॅन्युअल एंट्री किंवा बॅच प्रोसेसिंगमुळे मेसेज यायला उशीर झाला तर त्या शेतकऱ्यांसाठी देखील सरकार एक विशेष सुविधा उपलब्ध करून देत आहे। शेतकरी बांधवांनो, आज वेळेचं नियोजन बांधण्यात आलं असून खात्यामध्ये पैसे सोडण्याचं काम सुरू झालंय आणि आरबीआयने बँकांसाठी काही स्लॉट देखील जाहीर केले आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात। यामध्ये काही सरकारी बँका आणि काही खाजगी बँकांचे विभाजन मुख्यमंत्र्यांनी केले। तसेच दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या योजनेसाठी विशेष आदेश दिले आहेत, तर महाराष्ट्रात या वितरणासाठी एक डिजिटल यादीची घोषणा करण्यात आली आहे। जर तुमचं नाव 5 ते 6 लाख शेतकऱ्यांच्या प्राधान्य यादीमध्ये असेल तर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज येईल। यावेळेस राज्य सरकार व केंद्र सरकारने मिळून मोठा निधी हा 15 जिल्ह्यासाठी मंजूर केला। महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यापैकी सरकारने केवळ 15 जिल्ह्यांची निवड आजच्या वितरणासाठी केली। त्यामुळे जेव्हा बँकिंग सिस्टीम सुरू होईल तेव्हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने मेसेज पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल। एकाच वेळी 50 ते 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जात आहेत आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आज 2 वेगवेगळ्या टाइम स्लॉटमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये सरकारने दिलेल्या तांत्रिक अहवालानुसार अर्ज 5 सरकारी बँकांच्या सर्व्हरशी थेट जोडले जात आहेत। यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा बँकांचा समावेश होतो। या 5 बँकांमध्ये बॅच प्रोसेसिंग सर्वात वेगवान असल्याने सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेस शेतकरी
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं काम केलं जात आहे. तर दुसरीकडे 5 प्रमुख खासगी बँकांना RBIची मान्यता आहे. म्हणजेच HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक यासारख्या खासगी बँकांमध्ये दुपारचे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसे सोडण्याची प्रक्रिया सुरू राहील. जर तुमची बँक ही रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेखाली असेल आणि बँकेचा IFSC कोड बदललेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारने पाठवलेले पैसे हे सरकारी नियोजनानुसार वितरित केले जातील. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केवळ एक आर्थिक मदत नसून महाराष्ट्रातील बळीराजाला दिला गेलेला एक भक्कम आधार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजनेची संकल्पना मांडण्यात आली होती आणि केंद्र सरकारचा वार्षिक 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये असे मिळून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबियाला वर्षाला 12,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आज राज्यातील जवळपास 90 लाखापेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळत असून यामध्ये वाढीव हप्ता सोडला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या निर्णयामुळे आता 1,000 रुपयाची वाढीव रक्कम ही नमो शेतकरी योजनेची जमा होत आहे. दिल्लीतील कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकरी समृद्ध आणि सक्षम झाला पाहिजे अशी घोषणा केली आहे. मोदी साहेबांनी कृषी विभागाला थेट आदेश दिले असून नमो शेतकरी योजनेचा निधी जलद गतीने वितरित करण्यात येत आहे. पण शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 3,000 रुपयाच्या हप्त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा डेटा अपडेट असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ देखील लवकरच वितरित केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आगामी कर्जमाफीच्या यादीमध्ये देखील तुमचं नाव येणार आहे का हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. तुमचं नाव आता पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये आहे का हे पहा, कारण आज 3,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि त्यावेळी सरकारने महाराष्ट्रातील ठराविक शेतकऱ्यांचीच निवड केली आहे. म्हणजे ज्या 15 जिल्ह्यांची निवड केली आहे तेथील काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे, तर काही ठराविक शेतकऱ्यांना वाढीव हप्ता मिळत आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये त्यांना मिळत आहेत. शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणत्या 10 बँकांमध्ये आज निधी वितरित झाला आहे, तसेच कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,000 रुपयाचा वाढीव लाभ मिळालेला आहे हे जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाढीव हप्ता यशस्वीरित्या वर्ग करण्यात आला. आज दुपारी ठीक 12 वाजता या जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खातेधारकांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. कृषी विभागाने तयार केलेल्या पहिल्या प्राधान्य यादीनुसार अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते अपडेट करण्यात आले होते आणि त्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट दिवशी वितरण झाले. तसेच स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील बळीराजाच्या खात्यावर पैसे सोडण्यात आले. दुपारी 12:15च्या सुमारास पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. हवामान खात्याच्या अहवालानुसार सोलापूरमधील 1 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी महासन्मान निधी ट्रान्सफर झाला असून जिल्हा मध्यवर्ती तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 12:30 वाजता पैसे जमा झाले आहेत. डिजिटल बँकिंगमध्ये आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता वर्ग झाला. ICICI, HDFC, ॲक्सिस बँकेमध्ये वितरण सुरू झाले. आज 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती पुणे जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होत आहे. वाढीव हप्ता म्हणजे 3,000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर दुपारी 12:20 वाजता DBTद्वारे जमा झाले. पुणे जिल्ह्यातील डिजिटल बँकिंग नेटवर्क वेगाने असल्यामुळे पहिल्या स्लॉटमध्ये 50,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्यानंतर सांगलीतील युनियन बँक, बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण झाले. पहिल्या 7 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. नाशिक जिल्ह्यामधील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि नॅशनल बँकेमध्ये 12च्या सुमारास पैसे जमा झाले. अहिल्यानगरमधील HDFC आणि ॲक्सिस बँकेमध्ये कृषी विभागाच्या रेकॉर्डनुसार ॲक्टिव्ह स्टेटस असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी पाठवण्यात आला. खानदेशातील जळगाव जिल्ह्यामध्ये 1:30 वाजता सर्व्हर अपडेट झाल्यानंतर RBIच्या नवीन स्लॉटनुसार बँकांनी बॅच प्रोसेसिंग वेगाने पूर्ण केली. धुळे जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेमध्ये 2 वाजता पैसे वितरित झाले. नंदुरबार जिल्ह्यामधील महाराष्ट्र ग्रामीण आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना दुपारी 12 वाजता पैसे क्रेडिट झाले. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये HDFC बँकेमध्ये दुसऱ्या स्लॉटनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित होत आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेच्या खात्यावर 3 वाजता पैसे वितरण होत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये RBIच्या स्लॉट सिस्टीमनुसार पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. तर जालना जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वितरणासाठी सरकारचा जो डेटा पाठवण्यात आला होता त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना निधी वितरित करताना ॲक्टिव्ह स्टेटस असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 3,000 रुपयाचा हप्ता वर्ग करण्यात येत आहे.